हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण राधा. आपण बाळकृष्ण लीलायोग यात राधा मिलन पाहिले आहे. अनेक गवळणींपैकी राधा ही एक गवळण होती. ती श्रीकृष्णाला खेळवायला घेऊन जात असे. इतर गवळणींपेक्षा ती श्रीकृष्णाचे जरा जास्त लाड करत असे. यामुळे स्वाभाविकच श्रीकृष्ण ही राधेला जरा जास्तच बिलगत असे. यात विकृत मनाने काही विचित्र अंदाज करणे गैर आहे. आजही आजूबाजूला जरा डोळसहून पहा. एखाद्या घरात लहान मूल असेल तर शेजारी पाजारी राहणाऱ्या कितीतरी तरुणी त्या मुलाला आपणहून खेळवायला स्वतःच्या घरी घेऊन जातात. यासाठी त्यांच्यात आपापसात स्पर्धा लागते. त्या त्याच्याशी लहान होऊन खेळतात, नाचतात, त्याला गोष्टी सांगतात, खाऊ भरवतात. हे स्त्रीसुलभ वात्सल्य, ममता, प्रेम आहे. अशा तरुणींपैकी जी त्या बाळावर जरा जास्त माया, ममता, प्रेम करते तिला ते निरागस अजाण बाळ सहजच जरा जास्तच चिकटते. ही वस्तुस्थिती आहे. हीच गोष्ट राधेबद्दल घडत होती. त्यात विकृत अर्थ काढण्यासारखे काहीही नाही. राधा लग्न झालेली गवळण होती. ती 15 वर्षाची होती. त्यावेळी श्रीकृष्ण अवघा 5 वर्षाचा होता. यातही विशेष गोष्ट अशी आहे की बाळकृष्ण लीलांबद्दल सर्वात जास्तीत जास्त वर्णन ज्या श्री भागवतात केलेले आहे त्या श्री भागवतात राधेचा जराही उल्लेख आलेला नाही. येथेही वस्त्रहरणाप्रमाणे नाटक, सिनेमा, दूरदर्शन इत्यादी वाल्यांनी कहर केला आहे. राधा श्रीकृष्ण ही जणू काही प्रेमिकांची जोडी होती असा चुकीचा आणि विकृत अर्थ घेऊन ते राधाकृष्ण यावर नाटक, सिनेमा, दूरदर्शन इत्यादीवरून प्रेमप्रसंग, प्रणयदृश्य आणि त्याला शोभतील अशी नाचगाणी दाखवत असतात. काय करावे या विकृतीला? यात श्रीकृष्णाबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल विनाकारण सबंध जगात गैरसमज झाला आहे, बदनामी झाली आहे. परंतु आपल्याला त्याचे काय आहे? कसेही करून पैसा, प्रसिद्धी मिळाली की आपले काम झाले. यामधील सत्य शोधायला कोणालाही नको आहे. कोणी सांगितले तर त्यालाच वेडा ठरवायला ते मोकळे आहेत. हरिओम. त्याला जोडूनच रासलीला. श्रीकृष्ण 10 वर्षाचा झाला होता. सायंकाळची वेळ होती. श्रीकृष्ण अंगणात एकटाच बसला होता. आता बाललीला संपन्न करून अवतार कार्यासाठी गोकुळाबाहेर, वृंदावनाबाहेर जाण्याची वेळ झाली होती. एकदा अवतार कार्यासाठी गोकुळ, वृंदावन सोडल्यावर पुन्हा गोकुळी, वृंदावनी कधी येणे होईल किंवा नाही याबद्दल श्रीकृष्णाच्या मनात शंका निर्माण झाली. याचप्रमाणे एकदा अवतार कार्य सुरू झाले की पुन्हा बासरी वादन करणे शक्य होणार नाही ही खूण गाठही त्याने मनात बांधली. त्याच्या मनात विचारांचे मोहोळ उठले. ज्या गोकुळी, वृंदावनी तान्हुल्या देहाची वाढ होण्यासाठी मूर्तिमंत वात्सल्य असलेली यशोदा माता मिळाली, जेथे बालपणाचा मनमुराद आनंद घेतला, जेथे जीवाभावाचे गोपी सवंगडी म्हणून मिळाले, जेथे मनमुराद मुक्तपणे बासरी वाजवली, जेथे रानावनात मुक्त संचार केला, जेथे गाईवासरांच्या संगोपनाचा मनसोक्त आनंद घेतला, जेथे निरागस प्रेम, माया करून बाळाचा सांभाळ करणाऱ्या गोपी मिळाल्या, जेथे यशोदा मातेच्या आणि गोपगोपींच्या बालसुलभ खोड्या काढल्या, जेथे बाललीला करून अनेक राक्षसांचा संहार करत अवतार कार्य केले,
त्यासाठी निस्सीम विश्वासाने, श्रद्धेने ज्या गोकुळवासियांनी धैर्याने साथ दिली, गोकुळ, वृंदावन, गोप, गोपी, गोवर्धन पर्वत, यमुना नदी, गाई वासरे, बासरी, किती किती आठवणी. आता हे सर्व कायमकरिता सोडून जायचे आहे. यशोदा माता, तमाम गोप आणि गोपी, गोकुळवासीय, गाई वासरे हे सहन करू शकतील का? त्यांचे सांत्वन कसे करू? त्यांना माझ्या अवतार कार्याची कल्पना कशी देऊ? या आणि अशा विचारांमधून विरंगुळा मिळवण्यासाठी आपल्यासाठीच एकदा शेवटचे बासरी वादन मनसोक्त करून घ्यावे असा विचार करून श्रीकृष्ण एकटाच वृंदावनी गेला. शरद ऋतूचे मन हरकून टाकणारे अवर्णनीय असे निसर्ग सौंदर्य सर्वत्र पसरलेले होते. श्रीकृष्णाने बासरीवर स्वर छेडले. गोपी त्यांच्या त्यांच्या घरी सायंकालीन कामात व्यग्र होत्या. बासरीचे स्वर ऐकताच त्या श्रीकृष्णाकडे आकृष्ट झाल्या. त्या काम, धाम, घर, दार, नवरा, मुले, गाई, वासरे सर्व काही सोडून श्रीकृष्णाकडे धावल्या. त्याच्या सभोवती फेर धरून त्या नृत्य करू लागल्या. श्रीकृष्णाने त्यांना घरी जाण्यासाठी विनवायला सुरुवात केली, परंतु व्यर्थ. गोपी ऐकायला तयार नव्हत्या. त्यांना श्रीकृष्णाचा सहवास हवा होता. त्यांना त्याची बासरी ऐकायची होती. त्या तालावर त्याच्याशी नृत्य करायचे होते. गोपी नृत्य करू लागल्या. त्या बेभान झाल्या. त्यांना वस्त्राचे, लज्जेचे, घरदाराचे भान राहिले नाही. श्रीकृष्णाने काही विचार केला आणि अचानक तो दिसेनासा झाला. गोपी शोकाकुल झाल्या. त्यांना श्रीकृष्णाशिवाय एक क्षणभरही चैन पडेना. त्या श्रीकृष्णाच्या विरहाने विव्हळू लागल्या. त्यांनी संपूर्ण वृंदावन पालथे घातले आणि श्रीकृष्णाचा शोध घेतला, परंतु श्रीकृष्ण काही सापडला नाही. गोपींच्या हृदयी श्रीकृष्ण मिलनाची बैचेन करणारी विलक्षण हुरहुर लागली. श्रीकृष्ण याचीच वाट पाहत होता. तो गोपींच्या मध्ये प्रगट झाला. त्याने गोपींबरोबर रास क्रीडा केली. फक्त ती एकच रात्र आणि अत्यंत मर्यादित कालावधी. श्रीकृष्णाला जर नाचगाणी करायची असती, तो जर कामवासनेने पीडित असता, तर त्याने गोपींना घरी जायला सांगितले नसते. तो गोकुळ सोडून तर कधीही गेला नसता. भागवतकारांनी त्याचे अवास्तव वर्णन केले आहे. आपण तिकडे लक्ष न दिलेले बरे. दुर्दैवाने आजकाल नेमके याचकडे फक्त लक्ष दिले जाते आणि तेही नको इतके. त्या एका रात्रीच्या रास क्रीडेवर आजकाल 9 रात्री रासक्रीडा केली जाते. दंगा करणारे निमित्तालाच टेकलेले असतात. त्यांना श्रीकृष्णाची गीता नको आणि भक्ती तर नकोच नको. त्या रासक्रीडेने गोपी श्रीकृष्णमय झाल्या. पुढे अल्पावधीतच श्रीकृष्ण अवतार कार्यासाठी गोकुळ सोडून कायमकरिता निघून गेला. परंतु गोपींच्या हृदयी श्रीकृष्ण मिलनाची हुरहुर कायम राहिली. भक्तियोगासाठी याचीच नितांत आवश्यकता असते. एकदा का तो अंतःकरणात विराजित झाला की अन्य गोष्टींना तेथे जागा उरत नाही. त्यासाठी ती मिलनाची हुरहुर फार फार मोलाची असते. रास क्रीडेच्या निमित्ताने श्रीकृष्णाने या संधीचा फायदा घेऊन गोपींना भक्तिमार्गाने मुक्तीचा मार्ग मोकळा करून दिला. हरिओम.